Hello everyone, myself Ganesh Mawle. Today we will learn a very interesting thing about our Indian literature. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका अशा गोष्टीबद्दल शिकणार आहोत की जी म्हणजे आपल्या भारतीय जे लिटरेचर आहे त्याच्याशी निगडीत की असे काही लेखक होऊन गेले, नाटककार होऊन गेले किंवा कादंबरीकार होऊन गेले का ज्यांच्या लेखनाने पूर्ण भारतवर्षातील लोकांना एक प्रकारे वेड लावलं होतं. तर अशाच प्रकारचं एक गोष्ट आहे त्याबद्दल आपण शिकणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आवडतात. तर कोणकोणत्या तुम्हाला गोष्टी आवडतात? तर शॉर्ट स्टोरी असतात, बायोग्राफिकल असतात, थ्रिलर, ॲडव्हेंचर म्हणजे साहसी गोष्टी असतात, नंतर थरार उडवणाऱ्या गोष्टी असतात, विज्ञानाशी निगडीत गोष्टी असतात, ऐतिहासिक गोष्टी असतात. अशा प्रकारचे गोष्टींचे प्रकार आहेत. तर वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतात. तर आज आपण या सेशनमध्ये एक एका पुस्तकाबद्दल बुक रिव्ह्यू म्हणजे त्याचं दृष्टिक्षेप नेमकं त्याच्या दृष्टिक्षेपामध्ये आपण म्हणजे त्याच्याबद्दल आपण पुनरावलोकन करणार आहोत. म्हणजे त्या पुस्तकाबद्दलच्या थोडीशी माहिती आपण पाहणार आहोत. तर बघा तुम्ही स्क्रीनवर तुम्हाला वेगवेगळे काय काय दिसेल आता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय एक कॅरेक्टर दिसतंय, एक छोटा लहान मुलगा आहे आणि बाजूला एक अजून एक स्क्रीनवर एक तुम्हाला इमेज दिसते मालगुडी डेज. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे पाहून कशाची तरी आठवण आली असेल. मालगुडी डेज हे कुठेतरी ऐकलं असेल. हे जे कॅरेक्टर दिसते किंवा हा जो मुलगा दिसतोय हा जो मुलगा आहे तो देखील तुम्ही पाहिलेला असेल. तर याच्याशी निगडीतच आज आपल्याला एक या सेशनमध्ये माहिती पाहायची आहे की या ज्या बुक बद्दल आपण रिव्ह्यू घेणार आहोत म्हणजे पुनरावलोकनच्या ज्या पुस्तकाबद्दल आपण थोडेसे पाहणार आहोत त्याच्याशी निगडीत हे दोन इमेजेस आहेत. एक आहे हा मुलगा आणि एक एक ठिकाण आहे मालगुडी मालगुडी डेज. हे तुम्ही आता आपलं जे लॉकडाऊन झालं त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या नॅशनल टीव्हीवर किंवा इतर कुठं ही गोष्ट पाहिली असेल किंवा हे मालगुडी डेज नावाचं असं एक शहर किंवा गाव आहे त्याच्याबद्दलची माहिती पाहिली असेल किंवा त्याची जी सिरियल चालू होती ती देखील पाहिली असेल. तर तुम्हाला याच्यावर कळत असेल की ही एक स्टोरी ही भारतातील एक नावाजलेली अशी स्टोरी किंवा एका लेखकाने लिहिलेली, नाटककाराने लिहिलेली, कादंबरीकार लिहिलेली एक असं चांगल्या प्रकारचं एक उदाहरण आहे. तर बघा मालगुडी. आता तुम्हाला याच्यावरून समजेल का हे नेमकं काय आहे. बघा, स्वामी अँड फ्रेंड्स इज द फर्स्ट ऑफ द ट्रॉलॉजी ऑफ नॉवेल रिटन बाय R.K. नारायण. म्हणजे आज आपण जे शिकणार आहोत ना बुक रिव्ह्यू ते आहे स्वामी आणि फ्रेंड्स बद्दल. स्वामी अँड फ्रेंड्स. स्वामी अँड फ्रेंड्स का जे कोणाचं आहे R.K. नारायण की जे भारतातील एक नावाजलेले सुप्रसिद्ध असे नाटककार कादंबरीकार होऊन गेलेले आहेत. तर या स्वामी आणि फ्रेंड्स याच बुकचा आपण आज आपल्याला रिव्ह्यू बघायचे किंवा पुस्तकाबद्दलची माहिती घ्यायची, पुस्तकाबद्दलचं पुनरावलोकन करायचंय. तर हे जे नॉवेल आहे ना हे लिहिलेले R.K. नारायण यांनी 1906 आणि 2001 हा त्यांचा कार्यकाल होता म्हणजे कालखंड होता. ट्रायोलॉजी म्हणजे काय तर 3 नाटक एकत्र किंवा 3 कादंबऱ्या एकत्र अशा प्रकारचं त्यांचे संच. ट्रायोलॉजी म्हणजे त्यांचे संच. इंग्लिश लँग्वेज नॉव्हेलिस्ट फ्रॉम इंडिया. हे कोण होते तर इंग्लिश नॉव्हेलिस्ट होते, भारतातील इंग्लिश नॉव्हेलिस्ट होते की ज्यांनी भारतात इंग्लिश विषयी आपले विचार मांडले किंवा त्यांनी इंग्लिशमध्ये नॉवेल्स, स्टोरीज लिहिल्या. इज सेट इन ब्रिटिश इंडिया अँड ए फिक्शनल टाउन कॉल्ड मालगुडी. म्हणजे हा कार्यकाल कधी होता तर ज्यावेळेस ब्रिटिश आपल्या भारतावर राज्य करत होते त्यावेळेसचं होतं. म्हणजे बघा कार्यकालच बघा 1906 ते 2001 म्हणजे 47 पर्यंत आपल्याकडे ब्रिटिश राज्य होतं. तर त्या कालखंडामध्ये हे आपले R.K. नारायण हे जे नॉव्हेलिस्ट होते किंवा स्टोरी लिहिणार होते ते होऊन गेलेले आहेत. तर इज सेट इन ब्रिटिश इंडिया फिक्शनल टाउन कॉल मालगुडी. आणि हे सगळं जर आपण पाहिलं तर हे मालगुडी एक गाव आहे का जे साऊथ इंडियामध्ये
साऊथ इंडियामध्ये वसलेलं आहे. त्याच्यावरच निगडीत त्यांनी जास्त करून लिहिलेलं आहे. बघा त्यांचे जे नाटक असतील किंवा त्यांच्या जे सिरीज झाल्या, नंतर त्यांचे जे पुस्तकं लिहिली, त्याचे जे कॅरेक्टर आहेत, हे जास्तीत जास्त करून या मालगुडी जे गाव आहे त्याच्यावरच आधारलेले आहेत किंवा त्याच्याशीच निगडीत आहेत किंवा तेथीलच त्यांनी ते ठिकाण निवडलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा मालगुडी डेज लागायचं. त्याच्यामध्ये आम्ही जे कॅरेक्टर बघितले तेच कॅरेक्टर म्हणजे ते हे जे स्वामी अँड फ्रेंड्स आहे हे तेच होतं का. एक मुलगा असतो, त्याचे मित्र असतात, तो कशा प्रकारे आपलं म्हणजे त्याच्या लहानपणीची गोष्ट, लहानपणी तो कसा राहायचा, कसा वागायचा, त्याच्या शाळाबद्दल, त्याच्या मित्रांबद्दल, तो कशा प्रकारे सगळ्या गोष्टी हाताळायचा, हे सर्व या स्वामी अँड फ्रेंड्स मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर पुढे बघूया आपण. बघा, आपण जे शिकणार आहोत बुक रिव्ह्यू, ते आहे स्वामी अँड फ्रेंड्सचं. त्याचे जे लेखक आहेत, ऑथर आहेत, ते आहेत आपले R.K. नारायण. तर जे भारतातील एक असे नॉवेलिस्ट होते का ज्यांनी इंग्लिश लिटरेचर बद्दल खूप लिहिलेलं आहे. म्हणजे इंग्लिश लिटरेचरमध्ये त्यांनी खूप काही लिहिलेलं आहे. आता तुम्हाला दिसतंय स्वामी अँड फ्रेंड्स, त्याच्यामध्ये का किती खोडकर मुलं असतात. ही जी गोष्ट आहे किंवा हे जे बुकमध्ये जे कॅरेक्टर आहेत ते कॅरेक्टर पूर्णपणे आपल्या मनाला खेळून जाणार आहेत. म्हणजे त्यातील जे कॅरेक्टर आहेत, नंतर त्याची जी भाषा आहे याच्याबद्दल आपल्याला पाहायचं आहे. नंतर त्याचे ते ठिकाण आहे, त्या मुलाचं वागणं आहे, कशा प्रकारचं आहे, हे सगळं आपल्याला या पुस्तकामध्ये पाहायचं आहे किंवा या लेसनमध्ये पाहायचं आहे. तर आपण पाहणार R.K. नारायण स्वामी अँड फ्रेंड्स बुक रिव्ह्यू. बघा आता, बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. नारायण. अ लिटिल बिट अबाउट द बुक. म्हणजे आपण पहिल्यांदा पुस्तकाबद्दल थोडंसं पाहूया. आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय की पहिले पॅराग्राफ आहे, नंतर 3-4 काय आहेत इमेजेस आहेत. तर त्यामध्ये तुम्हाला दिसतंय का पहिले आपण पाहतोय जे पॅराग्राफच्या खाली ते काय आहे, तर इंग्रज आहेत. म्हणजे इंग्रजांचा जो कालखंड होता भारतातील त्यावेळेस लिहिलं गेलेलं किंवा त्या काळाचं हे पुस्तक आहे. नंतर मुलं दिसतात वरती, नंतर शाळेतील मुलं दिसतात, नंतर वडील आपल्या मुलाला काहीतरी सांगतात. हेच सगळं तुम्हाला या इमेजेसमध्ये दिसते. तर बघू, आपण सुरुवात करूया या आपल्या बुक रिव्ह्यूला. अ लिटिल बिट अबाउट द बुक म्हणजे पुस्तकाबद्दल थोडंसं. एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक कॅन बी मिस्टेकनली अंडरस्टूड ॲज स्पॉइलर, सो आय वुड रॅदर गिव्ह अ glance into the book without mentioning my event or plots of the story. म्हणजे या पुस्तकाबद्दल जर R.K. नारायण काय म्हणतात, जर मी थोडं सांगायला घेतलं तर ते बिघडल्यासारखं होईल, कारण का पुस्तक त्यांचं त्यांना तेच स्वतः सांगणार तर नाही. तर ते बोलतात तसं नाही, तर त्याऐवजी काही घटना किंवा कथाकथनाचा तपशील न देता पुस्तकावर ओझरता दृष्टिभेद म्हणजे त्यांनी जी गोष्ट लिहिलेली आहे त्या गोष्टीवर थोडक्यात किंवा त्या पुस्तकावर असा ओझरता असा एक धावता असा दृष्टिक्षेप ते या बुक रिव्ह्यू मध्ये टाकत आहेत. आता याच्यामध्ये काय काय बघा. स्वामी इज अ मिस्चियस लिटल किड of about 10 years old and living in the era where India was under the British rule. Like most of kids that age, Swami is a kid who cannot stay at one place and absolutely hated schools, even worse mathematics. आता या याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे का याच्यातील एक कॅरेक्टर सांगितलेलं आहे स्वामी, जो स्क्रीनवर तुमच्या दिसतोय असं करू नये. तो स्वामी इज अ मिस्चियस लिटल किड ऑफ अबाउट 10 years old. किती वर्षाचा? 10 वर्षाचा. मिस्चियस म्हणजे खोडकर. खोडकर मुलं असतात नाही का, खोडकर मस्ती करणारे. तर तेच इथे सांगितलेलं आहे की हा जो मुलगा आहे याच्याच जीवनाशी निगडीत ही पूर्ण स्टोरी आहे, ही पूर्ण गोष्ट आहे. लिव्हिंग इन द एरिया वेअर वॉज इंडिया वॉज अंडर द ब्रिटिश रूल. म्हणजे ज्यावेळेस भारतावर कोणाचं राज्य होतं? ब्रिटिशांचं राज्य होतं. ज्यावेळेस भारतावर कोणाचं ब्रिटिशांची सत्ता होती त्या काळचा हा काळ होता. लाईक मोस्ट किड ऑफ द एज, स्वामी इज अ किड हू कॅनॉट स्टे ॲट वन प्लेस अँड ॲब्सोल्युटली हेट स्कूल, इवन वर्स मॅथमॅटिक्स. तो हा जो स्वामी आहे ना, याला इकडून तिकडून खोड्या करणे, हे करणे, ते करणे, एका ठिकाणी न बसणे. नंतर शाळा त्याला आवडत नव्हती, गणित त्याला आवडत नव्हतं, त्याला गणिताचा देखील चिटकारा वाटायचा.
शाळा म्हणजे एक भयंकर शिक्षेची वाट असं त्याला वाटायचं. स्कूल इज हिज ॲब्सोल्यूट नाईटमेअर. नाईटमेअर म्हणजे एक प्रकारे स्वप्न किंवा दुःखद स्वप्न असं बोलतो ना आपण, किंवा न आवडणं, आपल्याला न आवडणारी गोष्ट असतात. तर स्कूल इज हिज ॲब्सोल्यूट नाईटमेअर म्हणजे त्याला शाळेचा देखील तिटकारा वाटायचा, शाळा त्याला नकोशी वाटायची. एनिवे द स्टोरी अनफोल्ड अराउंड द हॅपनिंग ऑफ द किड and how he constantly gets into trouble and get a good beating by his father. म्हणजे आता मुलं खोडकर असली तर पालक त्यांना त्याच्यावर ओरडतात, मारतात, त्यांना समजून सांगतात. इथं पण तेच आहे का, त्याचे तो खोड्या करायचा, तो कसा नेहमी कुठल्या ना कुठल्या संकटात सापडतो, आणि त्याचप्रमाणे त्याचे वडील त्याला कशा प्रकारे फटकारतात किंवा मारतात इत्यादी सगळं या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे या पहिल्या पॅराग्राफमध्ये आपण बघितलं का या स्टोरीचा जो मेन कॅरेक्टर आहे स्वामी, का ज्याच्या आजूबाजूला पूर्ण कथा घडते किंवा स्टोरी घडते, त्याच्याबद्दल सांगितलंय का तो कशा प्रकारे मिशियस आहे, खोडकर आहे, त्याला काय आवडतं काय नाही आवडत, त्याला शाळेचा तितका कसा वाटतो, गणित नाही आवडत, नंतर तो शाळेत जायला त्याला आवडत नाही, इकडे तिकडे फिरायला आवडतं. त्याचप्रमाणे ही जी सगळी घटना आहे ही ब्रिटिश ज्यावेळेस भारतावर सत्ता करत होते त्यावेळेची आहे. त्याचप्रमाणे की शेवटी सांगितलेलं आहे तो कसा नेहमी कुठल्या ना कुठल्या संकटामध्ये सापडतो आणि वडिलांकडून कसा मार खातो, हे सगळं या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. तर या पहिल्या पॅराग्राफमध्ये आपण हे जे कॅरेक्टर आहे स्वामी याच्याबद्दल आपण पाहिलेलं आहे. पुढे बघूया. बघा इथे पण दिसतो तुम्हाला तो त्याच्या मित्रांबरोबरच आहे. म्हणजे आपल्याला माहिती होतं खोडकर आहे म्हणजे खोडकर असला म्हणजे त्याचे मित्र असणारच. मग त्याबद्दल सांगितलेलं इथं. स्वामी इज अ टॉकेटिव्ह लिटिल किड अँड थिंक्स दॅट ही वे ऑफ फेसिंग लाईफ टॉकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग. म्हणजे हा जो स्वामी आहे ना, हा बडबड आहे, म्हणजे बोलण्यामध्ये लय तरबेज आहे, बडबड करतो, अतिशय बडबड करणारा हा लहान मुलगा आहे. आयुष्यात काही घडले तरी त्याला समोर जाण्याची आणि त्याच्याबद्दल बोलत राहण्याची त्याची पद्धत आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट आली ना तर त्याच्याबद्दल बोलणे आणि त्याला भिडणे किंवा त्या समस्येला तोंड देणे ही त्याची एक प्रकारची खूबी आहे. बट ही डज लर्न द ट्रूथ द हार्श वे. ॲज मेनी टीन बॅक देन ऑल ही वॉन्ट्स टू डू इज प्ले अंडर द सन, किक समथिंग, क्लाइंब अ ट्री, ब्रेक समथिंग अँड हॅरॅस समबडी अनलाईक किड टुडे. आता इथं त्याचं कॅरेक्टर कशा प्रकारे रंगवलेलं बघा. तो कशा प्रकारे आता लहान मुलं असली म्हणजे ती खोड्या करणार, मस्ती करणार, मारामारी करणार. असाच हा देखील आहे. हा देखील काय करतो की त्या काळातल्या अनेक मुलांसारखे त्यालाही उन्हात खेळणे, म्हणजे प्ले अंडर द सन, उन्हात खेळणे, किक समोन, लाथा मारणे, क्लाइम ट्री, झाडावर चढणे, ब्रेक समथिंग, काही तोडफोड करणे, आणि हॅरॅस समबडी म्हणजे छळ करणे, टिंगलटवाळी करणे, छळ करणे, हे सगळ्या गोष्टी तो करायचा. मजा वाटत असेल त्याला. जी आजकालची मुलं करतात ना ज्या गोष्टी, त्याच गोष्टी याच्यामध्ये देखील तेच गुण यामध्ये या कॅरेक्टरमध्ये देखील त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे किंवा दाखवलेलं आहे. दिस इन फॅक्ट वॉज अँड इन मोस्ट पार्ट ऑफ इंडिया स्टील इज द लाईफ ऑफ अ टिपिकल बॉय ग्रोविंग अप. म्हणजे भारतातील आयुष्यात तंत्रज्ञानाचं फार मोठे स्थान आहे. खरे तर वाढत्या वयात कोणत्याही मुलाचे वागणे असेच असते. जो मुलगा हळूहळू वाढत वाढत चाललेला असतो, म्हणजे मोठा होत चाललेला असतो, त्याच्यामध्ये अशा प्रकारचे टिपिकल थिंग्स येतच राहतात. टेक्नॉलॉजी isn't big in a kid's life. All they want is to play havoc. आता टू प्ले हवक म्हणजे काय सांगितलं इथे, टू प्रिव्हेंट नॉर्मल फंक्शन अँड कोर्स डॅमेज, म्हणजे हाकार उडवणे. किंवा आता बघितलं तो त्याचं कॅरेक्टर कसं आहे, इथं जे सांगितलेलं आहे की मुलांच्या आयुष्यात तंत्रज्ञानाला फार मोठे स्थान नसते, त्यांना फक्त दंगामस्ती करण्यामध्ये रस असतो. म्हणजे टू प्ले हवक म्हणजे काय, हाकार उडवणे, अनर्थ घडवणे, म्हणजे हे कर ते कर, यांना त्रास दे त्यांना त्रास दे, अशा प्रकारचं इथं या कॅरेक्टर बद्दल सांगितलेलं आहे. इन व्हॉट वे इज स्वामी अ टिपिकल बॉय इन हिज ग्रोविंग इयर. म्हणजे स्वामी मोठा असताना कशा प्रकारचा मुलगा होता ते देखील इथे सांगितलेलं आहे. आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय का, तो त्याच्या मित्रांबरोबर असतो, इकडे इकडे जा तिकडे जा, या ठिकाणी जा त्या ठिकाणी जा. या स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय का तो मित्रांबरोबरच आहे. काही ना काही काहीतरी ते ठरवत असतील, काहीतरी योजना आखत असतील, कोणाला तरी त्रास द्यायचा असेल म्हणून काहीतरी करत असतील, अशा प्रकारचं तिथं तुम्हाला दिसून येते. इन दिस रिगार्ड नारायण
गेट्स डीपली इन टू द वर्किंग ऑफ स्वामीज 10-year-old माइंड. आता इथं नारायण 10 वर्ष वयाचा जो स्वामी आहे त्याच्या मनातल्या भावांना तो कसा विचार करतो आणि जगाकडे कोणत्या दृष्टीने पाहतो त्याच्या मुळाशी जाऊन त्याचे सखोल वर्णन या पुस्तकामध्ये केलेलं आहे. म्हणजे लहान मुलाचं मन कसं असतं, त्याच्या मनात कोणकोणते विचार चालू आहेत, त्याला काय करायला आवडतं, त्याचे विचार काय आहेत, हे सगळं मांडण्याचा प्रयत्न आर के नारायण यांनी केलेला आहे. आणि ते पण कसं त्याचं माइंड लक्षात घेऊन, त्याचं मन लक्षात घेऊन. In this regard, Narayana gets deeply into the working of Swami's 10-year-old mind, explaining exquisitely how to think and what his perspective of the world is. म्हणजे इथे काय सांगितलं आहे, एक्स्क्युटली म्हणजे उत्कृष्टपणे त्यांनी वर्णन केलेलं आहे. पर्स्पेक्टिव्ह म्हणजे दृष्टिकोन, हिज पर्स्पेक्टिव्ह ऑफ द वर्ल्ड, त्याचा दृष्टिकोन काय आहे जगाबद्दलचा ते देखील त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. द रीडर डज फील लाईक स्वामी अँड गेट व्हेरी अटॅच्ड विथ द कॅरेक्टर ॲज द स्टोरी प्रोग्रेस. दॅट्स द मॅजिक ऑफ नारायणा. आणि इथं सांगितलेलं त्यांनी का जशी कथा पुढे सरकत जसे वाचकाला स्वामीत पाहू लागतात, वाचक स्वतःला स्वामीत पाहू लागतात. आता हे जे मालगुडी डेज आहे किंवा स्वामी फ्रेंड्स हे आम्ही पाहिलेलं आहे किंवा तुम्ही पण पाहू शकता की कशा प्रकारचा मुलगा आहे, त्याचं कॅरेक्टर किती छान रंगवलेलं आहे, कशा प्रकारची ती गोष्ट आहे हे पाहत असताना आपण स्वतःहून हरून जातो की हा खरंच असं होतं का किंवा अशा प्रकारचं आहे का, की आपण स्वतःहून त्याच्यामध्ये गुंतून जातो. अशा प्रकारचं हे कॅरेक्टर इथं रंगवलेलं आहे. दॅट्स द मॅजिक ऑफ नारायण. आणि हेच जादू आहे आर के नारायण यांच्या लेखनाची. तर त्यांनी हे जे कॅरेक्टर रंगवले ना हे एक जगप्रसिद्ध कॅरेक्टर आता झालेलं आहे. आणि म्हणजे त्यांचा जे लेखन आहे ती एक सोपी भाषा होती का जेणेकरून लोक वाचतात आणि त्याच्यामध्ये हरवून जातात, हे तिथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे बघूया आपण. सिग्निफिकन्स ऑफ द बुक. सिग्निफिकन्स ऑफ द बुक म्हणजे काय, तर या पुस्तकाची वैशिष्ट्य काय, हे जे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे या पुस्तकाची वैशिष्ट्य काय ते बघूया. आता आपण या पुस्तकामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, या स्टोरीमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, कशाबद्दल कोण हा स्वामी कोण आहे, तो काय करतो, त्याचं कॅरेक्टर कसं आहे, हे आपण आतापर्यंत पाहिलं. आता आपल्याला सिग्निफिकन्स ऑफ द बुक म्हणजे पुस्तकाबद्दलची माहिती, आपल्याला पुस्तकाबद्दलची वैशिष्ट्य आपल्याला पाहायचे आहेत. स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण इज नॉट मेरली अन इंटरेस्टिंग रीड that could be enjoyed from top to bottom, but the work attributed a lot of literary value even if it is a teen book. टीन बुक म्हणजे काय, तर लहान पोरांसाठी लिहिलेली पुस्तकं असतात का नाही, टीन म्हणजे गोष्टीची वगैरे पुस्तकं असतात, स्टोरी बुक्स असतात वेगवेगळ्या प्रकारची, तर त्या प्रकारची. आता त्याच्यामध्ये काय आहे, स्वामी फ्रेंड्स हे आर के नारायणचे पुस्तक पुरेपूर वाचनाचा आनंद देणारे एक पुस्तक आहे. फ्रॉम टॉप टू बॉटम म्हणजे पहिल्यापासून तर शेवटपर्यंत तुम्ही जो पुस्तक वाचाल ना तर ते पुरेपूर आपल्याला आनंद देणार आहे का, असं नाही का आपल्याला माझं काय आवडणार. तर अशा प्रकारचं पुस्तक आहे का तुम्ही पहिल्यापासून ते शेवटपर्यंत वाचाल तर ते तुम्हाला वाचायला आवडेल, त्यातल्या गोष्टी तुम्हाला मनोरंजक वाटतील. त्याचबरोबर किशोरवयीन मुलांमध्ये मुलांसाठी साहित्य असून हे पुस्तक फार मोठी मौलिक साहित्य मूल्य जपते. जरी हे पुस्तक लहान मुलांसाठी असले तरी पण त्यातील जे मूल्य आहेत ते जपणारे आहेत. म्हणजे यातील ज्या गोष्टी आहेत का ज्या लहान मुलांसाठी सांगितलेल्या आहेत परंतु त्या खूपच चांगल्या प्रकारे मांडल्या गेलेल्या आहेत का ज्यातून मौलिक साहित्याचे मूल्य जपले गेलेले आहेत. म्हणजे असं नाही की हे लहान मुलांसाठी लिहिले गेलेले आहे त्यामुळे लहान मुलांनीच वाचलं पाहिजे असं नाही. त्यातील ज्या गोष्टी आहेत दिलेल्या आहेत त्या मोठ्या लोकांना देखील खिळवून ठेवणार आहेत किंवा त्याच्यामध्ये जे मूल्य जपले गेलेले आहेत मौलिक अशी मूल्य आहेत साहित्यामध्ये ती सगळ्या लोकांना एकत्रपणे आणून त्यातील जे इंटरेस्टिंग थिंग्स आहेत किंवा कशा प्रकारे लेखन केले गेलेले आहे, कशा प्रकारे कॅरेक्टर रंगवले गेलेले आहे, कशा प्रकारे त्याची ते वर्णन केलेले आहे, यामुळं हे जे पुस्तक आहे एक किंवा हे जे आर के नारायण यांचं लेखन जगप्रसिद्ध आहे. स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द किड्स. स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द किड्स अँड टीन्स अलाइक. म्हणजे स्वामी अँड फ्रेंड्स हे मुलांसाठी आणि खास करून किशोरवयीन मुलांसाठी देखील असलेले अतिशय उत्तम वाचन साहित्य म्हणता येईल. का, कारण की हे जे पुस्तक आहे ना या पुस्तकातून कशा प्रकारे तो लहान मुलगा आपले जीवन व्यतीत करतो, कशा प्रकारे आपल्या मित्रांबरोबर राहतो, कशा प्रकारे आपल्या शाळेबद्दल, आपल्या गावाबद्दल, नंतर आपल्या जीवनाबद्दलचे जे गोष्टी आहेत त्या उलगडत जातो, हे इथे सांगितलेलं. त्यामुळं फक्त स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द किड्स
अँड टीन अलाइक. म्हणजे किशोरवयीन मुलांसाठी देखील ही एक गोष्ट चांगल्या प्रकारे आहे किंवा पुस्तक चांगल्या प्रकारे हे साहित्य आहे. ऑल्सो द बुक इज वाइडली यूज इन द एशियन कंटेंट ॲज अ स्टडी टेक्स्ट फॉर द स्टुडंट्स हू स्टडी लिटरेचर ॲज अ सब्जेक्ट ॲट स्कूल. म्हणजे इथे काय सांगितलेलं आहे की आशिया खंडातील अनेक शाळांमध्ये हे पुस्तक साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक विषय म्हणून अभ्यासले जाते. म्हणजे बघा, आपल्या आशिया खंडातील खंड सांगितलंय कंटेंट कॉन्टिनंट, म्हणजे एक खंडाबद्दल एक हे जे पुस्तक आहे हे आपल्या आशिया खंडातील वेगवेगळ्या शाळांमध्ये काय तर साहित्यासाठी वापरलं जातं. साहित्याचा अभ्यास करणारे, मराठी साहित्याचा अभ्यास करणारे किंवा भारतीय साहित्याचा अभ्यास करताना या पुस्तकाचा वापर केला जातो किंवा हे पुस्तक वाचले जाते किंवा याचा अभ्यास केला जातो. म्हणजे किती प्रसिद्ध असे हे आपले आर के नारायण लेखक ऑथर होऊन गेले, तर ज्यांनी भारतीय लिटरेचरला एक वेगळं वळण दिलेलं आहे किंवा एक वेगळ्या प्रकारे नेऊन ठेवलेलं आहे. अभ्यास या पुस्तकात क्लिष्ट करणाऱ्या आणि शब्दबंबाळ लेखन आहे असे नव्हे, खरे तर पुस्तक त्याच्या अगदी विरुद्ध आहे. म्हणजे हे जे पुस्तक लिहिले गेलेले ना, त्यातली भाषा सोपी आहे, त्याच्यामध्ये व्याकरणाचा म्हणजे काय होतं त्याला, क्लिष्ट असं व्याकरण नाहीये, शब्द गुंतागुंतीचे शब्द वगैरे काय नाहीये. म्हणजे दिस डज नॉट मीन दॅट द बुक इज फिल्ड विथ हेवी ग्रामर अँड टेक्निकल जॉर्गन. म्हणजे दिस डज नॉट मीन दॅट द बुक इज फिल्ड विथ हेवी ग्रामर. क्लिष्ट असं ग्रामरचा वापर केलेला नाही, असे गुंतागुंतीचे शब्द त्याच्यामध्ये वापरले गेलेले नाहीयेत. ऍक्च्युली द ट्रूथ इज इट कंट्ररी टू दिस. म्हणजे पुस्तक त्याच्या अगदी विरुद्ध आहे. म्हणजे एकदम सोप्या भाषेत, सरळ भाषेत, की जी भाषा किंवा जे लेखन लोकांना कळेल अशा प्रकारचे, लहान मुलांना देखील कळेल अशा प्रकारचं लिहिलं गेलेलं आहे. स्वामी अँड फ्रेंड्स इज रिटन इन सच सिंपल इंग्लिश इट इज हार्ड टू इमॅजिन दॅट इट इज अ वर्क ऑफ सच अ लिटररी जिनियस लाईक आर के नारायण. आता स्वामी अँड फ्रेंड्स जे पुस्तक आहे हे इतक्या सुलभ इंग्रजी भाषेमध्ये लिहिलं गेलेलं आहे की आपल्याला आपण विचार देखील करणार नाही की हे पुस्तक आर के नारायण यांनी लिहिलेले. अशा सुप्रसिद्ध अशा विद्वानांनी ते लिहिलेलं आहे. म्हणजे स्वामी आणि फ्रेंड्स हे इतक्या सुलभ भाषेमध्ये लिहिलं आहे की आर के नारायण सारख्या एका विद्वान साहित्यकाने ते लिहिलं आहे यावर आपला विश्वासच बसणार नाही. म्हणजे ते एवढे मोठे साहित्यिक आहेत, विद्वान आहेत, तर त्यांची जी भाषा त्यांनी वापरली एकदम सोप्या भाषेत, सरळ आणि सोप्या भाषेत, का जेणेकरून लोकांना ती समजेल, लोकांना कळेल, लोकांपर्यंत त्यांच्या ज्या भावना किंवा त्यांना जे पोहोचवायचे ते पोहोचेल अशा प्रकारची त्यांनी याच्यामध्ये भाषा वापरलेली आहे. द इंग्लिश used in the book is both plain simple without any troubling word for the kids. याच्यामध्ये जी इंग्लिश भाषा वापरली गेलेली, द इंग्लिश युज्ड इन द बुक, इंग्लिश जी वापरली गेलेली ना, इज बोथ प्लेन सिम्पल, म्हणजे साध्या सोप्या भाषेत लिहिलेली आहे, विदाउट एनी ट्रबलिंग वर्ड्स फॉर द किड्स. म्हणजे अशा प्रकारचे त्यामध्ये शब्द वापरले गेलेले नाहीत का जे मुलांना भुतक्यात पाडतील. म्हणजे कठीण शब्द वापरले गेलेले नाहीत, साध्या सोप्या भाषेमध्ये त्यांनी या स्टोरीचं लेखन केलेलं आहे इंग्लिशमध्ये. ऑल्सो द यूज ऑफ सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्स ॲडेड टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. आणि त्याचप्रमाणे ऑल्सो द यूज ऑफ सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्स, सोपे आणि छोटे अशा प्रकारचे त्यांनी वाक्य या स्टोरीमध्ये वापरले टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. आणि त्यामुळेच काय होतं का आपल्याला समजतं का हे बुक कसं आहे, वाचायला सगळ्यांना चांगलं आहे, सोपं आहे, सरळ आहे, का जेणेकरून लहान मुलांपासून तर किशोरवयीन मुलं देखील ते साध्या चांगल्या प्रकारे वाचू शकतात. आणि त्यांना आर के नारायण यांना नेमकं काय सांगायचंय, त्या कशा प्रकारे त्यांना लोकांना या मराठी इंग्लिश लिटरेचर बद्दल सांगायचंय किंवा आपल्या भारतीय गोष्टी कशा प्रकारे सांगायचे हे आपल्याला या स्वामी आणि फ्रेंड्स या पुस्तकातून त्यांना सांगता येतील. पुढे बघूया आता आपण. It is mentioned in the description that the book is about a mischievous 10 years old Indian boy, and some parents may be concerned about the influence this will have on their already mischievous children. आता इथे कसं असतं, काही पॅरेंट्सला असं वाटतं का मुलांनी हे पाहावं, हे पाहू नये, त्याच्यावर मुलाचा परिणाम होईल, ही चांगली गोष्ट आहे, ही वाईट गोष्ट आहे, मुलांनी हे पाहावं, हे पाहू नये. तर इथं देखील तेच चाललेलं आहे की
हा जो पुस्तक या पुस्तकामध्ये काय सांगितलं, एका लहान मुलाबद्दल सांगितलं. 10 वर्षाचा एक लहान मुलगा आहे, भारतीय मुलगा आहे, का जो मिस्चियस म्हणजे कसा एक खोडकर मुलगा आहे. तर इथे काय झालंय, पुस्तकात वर्णनात म्हटलं आहे की एक 10 वर्षाचा खोडचा भारतीय मुलाविषयी पुस्तकात सांगितलं गेले. तर काही पालकांना काय वाटतं का आमचा मुलगा देखील हे पाहून असंच होईल, म्हणजे काय आपल्या अगोदर खोडकर असलेल्या मुलांवर त्याचा परिणाम होईल की काय, म्हणून काही पालक चिंतित होऊ शकतात. म्हणजे कशा प्रकारे हा मुलगा खोडकर आहे आणि ते जर पाहून आमची मुलं पण देखील खोडकर होतील का काय, असं देखील काही पॅरेंट्सला वाटू शकते. म्हणजे आपण पाहिलंय का पहिल्या पॅरेग्राफमध्ये पाहिलंय का कशा प्रकारे हा स्वामी आपल्या जीवनामध्ये खोड्या करतो, मित्रांबरोबर राहतो, त्याला शाळा आवडत नाही, मॅथमॅटिक्स आवडत नाही, त्याला फक्त मस्ती करणे, झाडावर चढणे, किक मारणे, नंतर काय सांगितलं अजून की कोणाचा छळ करणे किंवा उगाच त्याची टिंगल करणे, अशा प्रकारच्या गोष्टी आवडतात. त्यामुळे काही पॅरेंट्सला वाटतं की हे जे कॅरेक्टर आहे ना, हे कॅरेक्टर पाहून त्यांची जी मुलं खोडकर आहेत तर ते त्यांच्यावर देखील तो परिणाम होऊ शकतो. पण या मुलाच्या खोड्या अतिशय शुद्ध आणि निरुपद्रवी हेतूने केलेल्या असल्याचे या पुस्तकात दर्शवलेले आहेत. But the book is and such that is encompasses the mischief of the kid in a view of the kids which is harmless and pure in his perspective. म्हणजे काय सांगितलं इथं, इथं जो परामर्श घेतलेला आहे इथं नेमकं काय सांगितलंय की याच्यामध्ये जरी हा मुलगा खोड्या करणारा दाखवला असला, मस्ती करणारा दाखवला असला, परंतु देखील त्यांनी या पुस्तकातून सांगितलेलं आहे कारण हा जो मुलगा आहे हा निरुपद्रवी हेतूने केलेले त्याच्या ज्या खोड्या आहेत ना, या कोणाला त्रास देण्यासाठी नाही. त्यांनी ज्या खोड्या केलेल्या आहेत किंवा मस्ती केलेली ती कोणाला त्रास देण्यासाठी नाही, तर ती निरुपद्रवी म्हणजे कोणालाही त्रास न देता अतिशय शुद्ध अशा प्रकारच्या खोड्या, मस्ती निरुपद्रवी हेतूने केलेल्या असल्याचे पुस्तकातून दर्शवले आहे. आणि त्यामुळे खोड्या मस्ती करणारा स्वामी खूप प्रेमळ, हळवा आणि तितकाच संवेदनशील मुलगा आहे हेही जाणवते. म्हणजे त्याच्या ज्या खोड्या आहेत त्याच्यामुळे कोणाला त्रास झालाय किंवा तो ज्या गोष्टी करतो त्याच्यामुळे कोणाला प्रॉब्लेम झाला असं काही नाही. त्याचं जे जे कॅरेक्टर आहे हे एक संवेदनशील आहे, सेन्सिटिव्ह आहे. तो एक सेन्सिटिव्ह मुलगा आहे, म्हणजे संवेदनशील असा तो मुलगा आहे का जो लोकांना आवडतो आणि प्रेमळ. हीच हीच आणि हीच गोष्ट आपल्याला पर्यंत पोहोचवण्याचा महत्वपूर्ण काम आर के नारायण यांनी केलेलं आहे. म्हणजे आतापर्यंत आपण काय बघितलं का कशा प्रकारे हा जो स्वामी सांगितलाय आणि त्याचे मित्र सांगितलंय, जरी तो मित्रांबरोबर असला, तो खोड्या करत असला, परंतु त्याच्या खोड्यांमागे असा उद्देश नव्हता का कोणाला त्रास व्हावा आपल्याकडून किंवा कोणाला इजा व्हावी त्यापासून. ते एक प्रेमळ कॅरेक्टर आहे का लोकांना ते हवेवसं वाटतं का नाही हा स्वामी आहे आणि ते चांगले कॅरेक्टर आहे हे देखील त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे बघूया आता आपण बघा काही याच्यामध्ये आपण बघतो की कशा प्रकारे एखादी स्टोरी चालू करायचं आपला ऑथरचं पहिलं बघतो, म्हणजे लेखक असेल, कादंबरीकार असेल, नॉव्हेलिस्ट असेल, त्याच्याबद्दल आपण पहिली माहिती घेतो. परंतु या लेसन मध्ये आपल्याला शेवटी अबाउट द ऑथर म्हणजे ऑथर बद्दल, त्या लेखकाबद्दल विषयी जाणून घ्यायचं आहे. आता तुम्हाला इथं दिसत असेल सगळ्या स्क्रीनवर तुम्हाला काय काय गोष्टी दिसतात का, आर के नारायण आहेत, नंतर इंग्रजांच्या काळातली फोटो आहे आणि आपला स्वामी आहे, मालगुडी आहे, द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स, रामायणा, महाभारत, हे सगळं आहे ना, हे सगळं कोणाशी सर्कलाइज आहे तर आपल्या या जे ऑथर आहेत ना त्यांच्याबद्दल. बघा, द ऑथर ऑफ स्वामी अँड फ्रेंड्स इज इंडियाज वन ऑफ द ग्रेस्ट ऑथर ऑफ ऑल टाइम, आर के नारायण. म्हणजे आर के नारायण हे भारतातील सर्वकालीन महान लेखकापैकी एक लेखक आहेत. आर के नारायण हे त्यांनी जे उत्तमोत्तम भारतीय संस्कृतीच्या निर्मितीमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. म्हणजे भारतीय आर के नारायण इज रिस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ द आउटस्टँडिंग लिटररी वर्क्स इंडिया हॅज एव्हर प्रोड्युस्ड. म्हणजे भारतामध्ये जे साहित्य लिहिलं गेलेलं आहे, साहित्यकृती निर्मिती केली गेली आहे, त्याच्यामध्ये आर के नारायण यांचं सर्वात मोठा हात आहे किंवा सगळ्यात जास्त काय आहे तर त्यांचं योगदान आहे. And this book is particular capture the essence of Indian under British rule and the mind and life of a typical teenage
कीड. आता या पुस्तकामध्ये आपण बघितलं का हा जो कार्यकाल होता किंवा कालखंड होता कुठला होता का ज्यावेळेस ब्रिटिश आपल्यावर राज्य करत होते, म्हणजे ब्रिटिशांचे आपल्यावर राज्य होते. आणि त्याचप्रमाणे एक जीवनपट सांगितलेलं आहे कोणाचा, टिपिकल टीनेज किड, म्हणजे एक साध्या भोळ्या अशा सर्वसामान्य अशा टीनेज किडचं, म्हणजे लहान मुलाबद्दल किशोर मुलाबद्दल याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि वातावरण कुठलं किंवा काळ कुठला सांगितलं आहे तर ब्रिटिश काळातील ही गोष्ट सांगितलेली आहे. अदर ग्रेट वर्क बाय नारायणा इन्क्लूड. आता त्यांनी स्वामी अँड फ्रेंड्स हे लिहिलेलं आहेच का जे जगप्रसिद्ध असं एक स्टोरी बुक आहे किंवा एक नॉवेल आहे. त्याचप्रमाणे त्यांनी त्यांचं अजून देखील काय आहे तर त्यांनी नेमक्या प्रकारे अजून काय काय लिहिलेलं आहे किंवा काय काय त्यांच्या गोष्टी आहेत का ज्या प्रसिद्ध आहेत, लेखन केलेले आहे ते बघूया. मालगुडी डेज हे तुम्हाला मी सांगितलं का मालगुडी डेज नावाची एक सिरियल पण आहे, त्याच्यामध्ये हे पूर्ण दाखवलेले स्वामी त्याचे मित्र कशा प्रकारे मिस्चियस आहेत, कशा प्रकारे खोड्या करतात, मस्ती करतात, शाळेबद्दल त्याच्या वडिलांबद्दल हे सगळं याच्यामध्ये सांगितलेलं आहे मालगुडी डेज मध्ये. तुम्ही नक्की पहा, नेटवर तुम्हाला दिसेल किंवा कधी कधी आपल्या काय बोलतात ते युट्यूबवर वगैरे नॅशनलवर हे चालू असतं. मालगुडी डेज टाका तुम्ही, आर के नारायण मालगुडी डेज, ते तुम्हाला पाहायला भेटेल. खूपच छान अशी सिरियल किंवा स्टोरी आहे, तुम्ही आवर्जून सगळ्यांनी पहा. त्याच्यामध्ये तुम्हाला या स्वामीबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. द गाईड बघा, द गाईड हे देखील त्यांनी लिहिलेले. द पेंटर ऑफ साइन and many more literary works such as the Ramayana, a shortened modern prose version of the Indian epic, and the Mahabharata, a shortened modern prose version of the Indian epic. म्हणजे मालगुडी डेज, द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स आणि रामायणा एक संक्षिप्त आधुनिक भारतीय महाकाव्य, त्याचप्रमाणे महाभारत एक संक्षिप्त आधुनिक भारतीय महाकाव्य या नारायण यांच्या इतर काही उल्लेखनीय साहित्यकृती आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे आपलं जे लिटरेचर किंवा आपलं जे साहित्य हे जगापुढे आणलेलं आहे का जे खूपच चांगलं आहे आणि भारतीय लिटरेचरला, भारतीय साहित्याला एक चांगल्या प्रकारचं योगदान त्यांनी दिलेलं आहे. गो टेक अ लुक ॲट देम इफ यू आर इंटरेस्टेड. आवड असेल जरूर हे साहित्य तुम्ही वाचा, खूप छान आहे. तर त्यांनी कशा प्रकारे भारतीय संस्कृती जगापुढे आणलेली आपल्या लेखनातून त्यामुळे काय आलेलं आहे त्यांचं एक मोठ्या प्रकारचं योगदान आपल्याला या लेखन साहित्यामध्ये पाहायला मिळतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण या बुकमध्ये आपण काय पाहिलं की बुकमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, त्यातील कॅरेक्टर कोण आहे, त्याचं जीवन कसं चालतं, जीवन पद्धत कशी आहे त्याची, एक लहान मुलगा का जो त्याच्या लहान वयामध्ये तो कशा प्रकारे मिसयूज आहे किंवा कशा प्रकारे मस्तीखोर आहे, खोडकर आहे ते सांगितलेलं आहे. कार्यकाल कुठला आहे तर ही गोष्ट स्टोरी कधीची आहे तर ब्रिटिश कालीन आहे, तर हे सांगितलेलं आहे. नंतर पुस्तकाबद्दल सांगितलेलं आहे का कशा प्रकारे या पुस्तकातील भाषा एकदम सोपी सरळ आहे का त्याच्यामध्ये क्लिष्ट व्याकरण वापरलेलं नाही, साध्या सोप्या शब्दांमध्ये ते लिहिले गेलेले आहे, छोटे छोटे सेंटेन्स त्याच्यामध्ये वापरले गेलेले आहेत हे पाहिलं आपण. त्याचप्रमाणे आपले जे ऑथर आहेत आर के नारायण यांच्याबद्दल पाहिलं आपण का कशा प्रकारे ते भारतातील एक नावाजलेले विद्वान असे साहित्यकार आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे कशा प्रकारे साहित्य लिहिलेलं आहे आणि त्यांचं योगदान काय आहे आपल्या भारतीय साहित्यामध्ये हे देखील आपण यामध्ये पाहिलं आहे, या सेशनमध्ये पाहिलं आहे. तर या बुक रिव्ह्यू मध्ये आपल्याला सर्व याच गोष्टी पाहायच्या होत्या की पुस्तक नेमकं काय आहे, या पुस्तकातील कॅरेक्टर काय आहे, स्टोरी काय आहे हे आपण पाहिलं आणि आपले जे ऑथर आहेत त्यांच्याबद्दल माहिती मिळवली. म्हणजे ओव्हरऑल काय सांगितलंय का पुरावलोकन म्हणजे जे पुस्तक आहे त्याच्यावरचा ओझरता आपण काय केलेला आहे, दृष्टिक्षेप टाकलेला आहे का. या सगळ्यातून आपल्याला समजून येतो का नेमकं या स्वामी आणि फ्रेंड्स या पुस्तकामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, कोणी तर आपले जे आर के नारायण आहेत यांनी. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर तुम्हाला वेळ भेटला तर मालगुडी डेज नावाचं जे सिरियल आहे किंवा एक डेली सोप लागायचं ते तुम्ही नक्की पहा का जेणेकरून काय होईल का तुम्हाला जे आपण याच्यामध्ये पाहिलं ते तुमच्या डोळ्यासमोर उभं राहील का जेणेकरून तुम्हाला ते समजेल का स्वामी आणि फ्रेंड्स नेमकं काय आहे, त्याच्यामध्ये कशा प्रकारे त्या काळात कधी इंग्रजांच्या काळामध्ये घडलेल्या गोष्टी आहेत त्या कशा त्याच्यामध्ये चित्रित केलेल्या आहेत किंवा उतरवलेल्या आहेत ते आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळतील. तर तुम्हाला हे पूर्ण माहिती समजली असेल का नेमकं कशा प्रकारे इथे सांगितलेलं आहे. तर आपण आता पुढं याच्यामध्ये जरा फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटीज बघू नेमकं काय.
म्हणजे आपण जर आतापर्यंत जे पाहिलं त्याच्यावर आधारित काही फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटीज आहेत, थोडक्यात आहेत. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू आर फॉल्स. आता म्हणजे खाली दिलेले वाक्य हे बरोबर आहेत का चूक आहेत ते आपल्याला पाहायचंय. म्हणजे नेमकं आता आपण पाहिलं जे पुस्तकामध्ये पाहिलं त्याच गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत का त्या चूक आहेत की बरोबर. द बुक इज फिल्ड विथ हेवी ग्रामर अँड डिफिकल्ट टेक्निकल वर्ड्स. आता आपण पाहिलं का तसं नाही. तर इथे काय होतं, द बुक इज mean that the book is filled with heavy grammar and technical jargon. Does not. इथे काय झालंय, this does not mean that the book is filled with heavy grammar and technical jargons. म्हणजे हे पुस्तक दिलेलं आहे, हे पुस्तक या पुस्तकामध्ये क्लिष्ट असं ग्रामर आणि शब्दभंबाळ म्हणजे शब्दांचे घोळमेळ केलेले असं आहे का, नाहीये. म्हणजे हे वाक्य चूक आहे. द बुक सर्कल राऊंड द मिस्चियस ऑफ द किड इन व्ह्यू ऑफ द किड. आता याच्यामध्ये सांगितलेलं आहे का एका खोडकर मुलाबद्दलची माहिती इथं याच्यामध्ये सांगितलेली आहे. आर के नारायण स्वामी अँड फ्रेंड्स इज गुड रीड फॉर द किड्स अँड टीन अलाइक. हे वाक्य पण बरोबर आहे, कारण की आर के नारायणचं हे जे आहे स्वामी अँड फ्रेंड्स हे लहान मुलांसाठी तर आहेच, परंतु किशोरवयीन मुलांसाठी देखील वाचण्यासाठी एक चांगल्या प्रकारचं पुस्तक आहे. मिस्चियस किड्स आर नॉट ॲज सेन्सिटिव्ह ॲज अदर पीपल. हे चूक आहे, कारण का कोण स्वामी हा मिस्चियस होता परंतु तो सेन्सिटिव्ह होता. परंतु इथं काय झालं, मिस्चियस किड्स आर नॉट ॲज सेन्सिटिव्ह ॲज अदर पीपल. तर असं नसतं जे खोडकर आहेत ते सेन्सिटिव्ह नसतं असं काय नाही. जे खोडकर असतात त्यांच्यामध्ये देखील सेन्सिटिव्हिटी असते, म्हणून हे वाक्य चूक आहे. म्हणजे अशा प्रकारचे जे आपण शिकलेलो आहे त्याच्यावर आधारित हे फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी आहे. पुढे बघूया. कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी. कम्प्लीट द वेब. हे जे तुम्हाला वेब दिलेले आहे पूर्ण करायचे. काय सांगितलं आता पूर्ण करून दिलेलं आहे. आर के नारायण स्टाईल अँड लँग्वेज डिस्क्राईब इन द रिव्ह्यू. आता आपण हे जे रिव्ह्यू बघितलं, बुक रिव्ह्यू बघितलं, याच्यामध्ये कशा प्रकारची स्टाईल त्यांनी वापरलेली आहे लँग्वेजची. द बुक हॅज नो हेवी ग्रामर ऑर डिफिकल्ट वर्ड. हे आपण पाहिलं का पुस्तकामध्ये काय केलेलं आहे की हेवी ग्रामर वापरलेलं नाहीये आणि डिफिकल्ट वर्ड देखील याच्यामध्ये म्हणजे कठीण शब्द देखील वापरलेले नाहीत. साधी सरळ सोपे अशी भाषा वापरलेली का जेणेकरून प्रत्येकाला ते समजून येईल. इट हॅज ग्रेट लिटररी व्हॅल्यू. याच्यामध्ये म्हणजे साहित्य चांगल्या प्रकारचे मूल्य वापरले गेलेले आहेत. साहित्यिक मूल्यांचा वापर त्यांनी केलेला आहे. इंग्लिश यूज्ड इन द बुक इज बोथ प्लेन अँड सिम्पल विदाउट ट्रबलिंग वर्ड. याच्यामध्ये जी इंग्लिश भाषा जी वापरली गेलेली आहे इज बोथ प्लेन अँड सिम्पल म्हणजे साध्या आणि सोप्या प्रकारची भाषा त्यांनी वापरलेली आहे. विदाउट ट्रबलिंग वर्ड म्हणजे उचकाट टाकणारे किंवा कठीण शब्दाचा वापर केलेला नाही का जेणेकरून हे जे पुस्तक आहे ते लहान देखील वाचता येईल आणि किशोरवयीन मुलांना देखील वाचता येईल. द सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्स युज्ड बाय ऑथर ॲडेड टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. म्हणजे यांनी जे वाक्य वापरलेत हे सिंपल आणि शॉर्ट प्रकारचे त्यांनी वाक्य वापरलेले आहेत. बाय ऑथर ॲडेड टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. आणि कशा प्रकारचं हे बुक एक साधं सोपं आहे हे सांगण्यासाठी त्यांनी सोप्या प्रकारे आणि छोटे छोटे वाक्य या पुस्तकामध्ये वापरलेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला समजून येतो का कशा प्रकारे त्यांची स्टाईल आणि लँग्वेज या पुस्तकामध्ये सांगितलेले आहे. त्याचं हे डिस्क्रिप्शन इथं सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे बुक रिव्ह्यू समजलं असेल. आर के नारायण का जे आपल्या भारतातील एक विद्वान असे साहित्यकार होऊन गेलेले आहेत का ज्यांनी झालेले आहेत का ज्यांनी भारतातील साहित्य एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेले. हेच ते आर के नारायण का ज्यांच्या आपण स्वामी आणि अँड फ्रेंड्स त्या बुक बद्दल आपण आज पाहिलेलं आहे का जेणेकरून आपल्याला समजून येईल का कशा प्रकारे आपलं भारतीय साहित्य यामध्ये आपल्याला उजळून आलेलं दिसतं. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे समजलं असेल अशी मी आशा करतो. आणि तुम्ही मालगुडी डेज हे जे आहे हे पहा का ज्याच्यातून तुम्हाला काय दिसेल की कशा प्रकारे जे आज मी तुम्हाला सांगितलेले स्वामीबद्दल आणि त्याच्या मित्रांबद्दल आणि त्या एराबद्दल, तर हेच तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी ते आवर्जून पहा. धन्यवाद. ओके. ठीक आहे.